मित्रांनो, माझी तब्येत थोडी खराब आहे, तर माझी आई आता रात्रीचे 2 वाजता ते मिठाचं शेक देते, तर ते मला दाखवतो. हे बघा मित्रांनो, गरम आहे. आई गं, गरम खूप गरम गरम आहे ते. हे तुला कोणी शिकवलं आई? मला माझ्या आईने शिकवलं. हे आमच्या गावाला हेच हे करायचं. तिला तिच्या आईने शिकवलं, कारण पूर्वीच्या काळी आम्ही असंच डॉक्टर करायचो. वगैरे नसायचे. ते डॉक्टर असायचे ते खूप लांब असायचे. तर त्यासाठी हे एका कपड्यात मीठ गरम केलंय आणि ओवा मीठ, ओवा गरम केलं आणि त्याला शेक देतात. तर त्याने कप पातळ होतं. आपली सर्दी जी आहे ती पातळ होते. श्वास घ्यायला पण जरा बरं वाटतं. हां, श्वास घ्यायला पण बरं वाटतं. तर आता शेक द्यायचा. कारण का मला असं सर्दीमुळे गुदमरायला होतंय. तुला कसं वाटलं ना जरासं? तर तुम्हाला पण असं रात्रीचं कधी असं सर्दी वगैरे झाली किंवा रात्री. असं दम घुटत असेल तर हे करायचं. गरम एक कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ओवा आणि मीठ टाकून शेक द्यायचा. मस्त तव्यावर गरम करायचं आणि शेक द्यायचा.